राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली तर काही ठिकाणी जोरदार लढती रंगलेल्या आहेत। दरम्यान भाजपनं राज्यात निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे, कारण नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं 100 पार केली आहे। निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाली। धुळ्यामधील दोंडाईचा नगर परिषदेमध्ये 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदेमधील सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगर परिषद ही राज्यातली पहिलीच नगर परिषद ठरली आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधील अनगर नगरपंचायत सुद्धा बिनविरोध झाली आहे।